या भूतलावावर असा एक देश आहे, असा एकमेव देश आहे ज्या देशामध्ये महिलांना या मतदानाच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागला नाही. तो देश म्हणजे कोणता? व्हेरी गुड, इंडिया इज आवर कंट्री, है की नाही? मग या भारत देश असा हा एक देश आहे, आपला देश. या देशामध्ये आपल्याला मतदानासाठी झुंजावं लागलं नाही, संघर्ष करावा लागला नाही या अधिकारासाठी. हा अधिकार आम्हाला काहीही न करता कोणी मिळवून दिला ग? एक विद्वान ऐसा हुआ जिससे हजारों टकरा गए, करिश्मा देख बुद्धि का करोड़ों चकरा गए. अरे ज्ञान की ऊर्जा पर ही जिसका साथ था और हर सवाल का जवाब उसके पास था, वो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हम सबका बाप था. जसं पुरुषानं तिला हीन दीन दुय्यम लेखता कामा नये, तसं तिनेही स्वतःचा सन्मान राखण्यावर भर देऊन स्वतःला त्याची दासी न समजता, पुरुषाची दासी न समजता नेहमी मैत्रिणी समजावी. आपण सर्वच जाणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई या पती पत्नीचं नातं अगदी मित्रमैत्रिणीसारखं होतं. आणि तसेच बाबासाहेब आंबेडकर अपेक्षा करतात की समाजातल्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषांचं पती पत्नीचं जे नातं आहे ते मित्रमैत्रिणीसारखं असावं, त्याच्यामध्ये कोणी लहान किंवा मोठा असू नये. आणखी एक महत्त्वाचा संदेश बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणून देतात की आपला आत्मसन्मान, म्हणजे तुम्ही अपेक्षा करता की समोरच्या व्यक्तीने माझा सन्मान करावा, स्वतःचा आत्मसन्मान स्वतः आपण निर्माण करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, दुसऱ्यांकडून अपेक्षा न करता स्वतः उभं व्हायला पाहिजे. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. आज आपणा सर्वांना हर्षोल्लासामध्ये कामठी महिला संघ कामठीच्या द्वारे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला संमेलनाचे आयोजन केलेले आहे. आपण सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक मंगल सदिच्छा. चला घेऊया एक उंच भरारी. या कार्यक्रमाच्या अंतर्गत विचार मंचकावर मी निमंत्रित करते आयुष्यमती अश्विनी गणवीर मॅडम. त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. मॅडम बद्दल काय सांगावे. मॅडम आपल्यातच एक मोठी हस्ती आहेत आणि त्यांनी 2 विषयांमध्ये MA केलेला आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि तशाच त्या पाली भाषेच्या कार्यकर्त्या सुद्धा आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करावे आयुष्यमती मोळक मॅडम. तसेच मी आपल्या
कामठी महिला संघाच्या मुख्य संघटिका विद्याताई भिमटे यांना मंचकावर येण्याची निमंत्रित करीत आहे. त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. तसेच आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि 2024च्या अध्यक्षा कामठी महिला संघाच्या संघटिका एक कर्तृत्ववान आणि प्रत्येक कामात हजर असणाऱ्या सुधाताई रंगारी यांना मी मंचकावर येण्याची निमंत्रण देत आहे. आपल्या उद्घाटकीटिका अश्विनीताई मोडक यांना मी विनंती करते की त्यांनी आपले जे महामाय आहेत त्यांना माल्यार्पण करावे. तसेच त्यांना प्रज्वलित करून उद्घाटनाला सुरुवात करावी. तलवार आहे, वार नाही तलवार आहे, ती समशेरीची धार आहे. स्त्री म्हणजे काही राख नाही, स्त्री म्हणजे काही राख नाही, तर ती धगधगती अंगार आहे, धगधगती अंगार आहे. नारी में शक्ति अपार है, नारी में शक्ति अपार है, नारी इस सृष्टि का आधार है. नारी का हमेशा सम्मान करो, क्योंकि नारी ही नर के जीवन का सार है, नारी ही नर के जीवन का सार है. तिच्या कर्तृत्वाला, तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्तीला, तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला माझा सलाम. सर्वांना जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी टाळ्यांच्या गडगडाट स्वतःच स्वागत करावं. जगातील व देशातील अनेक महामानवांनी स्त्रियांना वेगळ्या वेगळ्या काळी न्याय देण्याचा प्रयत्न केला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून, हिंदू कोड बिलद्वारे व विकास प्रक्रियेच्या माध्यमातून, तसेच मताच्या अधिकाराने पुरुषांबरोबर स्त्रियांना सुद्धा संविधानिक अधिकार देऊन समान पातळीवर आणले. त्यातूनच अनेक क्षेत्रामध्ये भारतीय स्त्रियांचे अस्तित्व व योगदान झळकू लागले. मात्र मध्यंतरी भारतीय संविधान विरोधी प्रक्रिया सुरू झाल्यात. संविधानिक मूलभूत अधिकारांवरच घाला घालण्याचा प्रस्थापितांचा प्रताप सुरू झाला. भारतीय स्त्रियांच्या मानवी हक्कांचा व स्वातंत्र्याचा जाहीरनामाच म्हणजे भारतीय संविधान होय. भारतीय संविधानाविना भारतीय स्त्रियांचे अस्तित्वच अर्थहीन व शून्य होय. पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे स्त्रियांची स्थिती राहील. म्हणून भारतीय संविधान जोपर्यंत श्वास घेत राहील तोपर्यंत स्त्रियांना गगनात भरारी घेता येईल. या दृष्टीनेच स्त्रियांच्या मताचा अधिकार महत्त्वाचा ठरतो. अशा वेळी चिंतन मनन करून सामूहिक कृती करणे हे सामाजिक व स्त्रियांच्या उन्नतीकरिता आवश्यक आहे. याचा विचार देशातील एक जागरूक नागरिक म्हणून स्त्रियांची मोठी जबाबदारी समजून घेणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच महिला संमेलनाचे आयोजन केले जाते. कामठी महिला संघ कामठी मागील 5 वर्षापासून प्रवास पूर्ण करीत आहे. सातत्याने कामठी शहरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात अन्याय अत्याचार विरोधात प्रत्येक स्त्रियांच्या पाठीशी मायेचा हात ठेवते आहे. 2020ला पहिले संमेलन करून महिलांमध्ये चेतना निर्माण केली. संघटनेत ताकद असते हा संदेश आज कामठी महिला संघ बेमिसाल उदाहरण आहे. कोरोना काळात संमेलन घेतला गेला नाही तर गोळा झालेल्या वर्गणीतून जीवनावश्यक वस्तूंचे किट गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. पायी चालत असणाऱ्या प्रवाशांसाठी घराघरातून 5-5 पोळ्या गोळ्या करून मुख्य संघटिका विद्याताई भिमटे व टीमने मदतीचा हात पुढे केला. कामठी महिला संघाद्वारा संचालित चाहूल नात्यांची मॅरेज ब्युरोची सुरुवात केली. तसेच संबोधी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आपल्या अल्पशा बचतीतून स्वाभिमानी महिला निर्मितीचे कार्य सुरू आहे.
प्रत्येक संघटिकाकडून महिन्याला 50 व 100 अशी संघासाठी वर्गणी काढत असतो. न चुकता महिन्यांच्या शेवटी रविवाराला संघाची बैठक होते, ज्यात मासिक जमा खर्च व कार्य याबाबत चर्चा केली जाते. संघातील महिलांनी संघटिका म्हणून संबोधले जाते. प्रत्येक संघटिकांना प्रशिक्षित करून एक सामाजिक व्यक्तिमत्व निर्मितीची प्रक्रिया महिला संघ निरंतर सुरू असते. 365 दिवस कामठी महिला संघ हा कार्यरत राहून सर्व महामानवांच्या जयंती व स्मृती दिनांचे महत्त्व ओळखून कार्यक्रमाचे आयोजन विहारात केले जाते. एक उंच भरारी घेण्यासाठी कामठी महिला संघ सज्ज आहे. चला तर मग आपल्या अस्तित्वाच्या या लढाईत आपण सारे संघर्ष करण्यासाठी संघटित होऊया. आजचा हा विषय सुद्धा फार काळजीपूर्वक निवडलेला आहे. जो विषय आहे परिसंवादाचा, तो विषय आहे स्त्री स्वातंत्र्याचा, मानवतेचा, हक्काचा वैश्विक जाहीरनामा आणि भारतीय संविधान. या विषयाच्या अंतर्गत मी बुद्धकालीन स्त्रियांवर बोलू इच्छिते आणि एक जी महत्त्वाची एकूण 73 थेरी ज्या आहेत, म्हणजे 73 भिक्षुणींचं थेरीगाथेमध्ये, थेरीगाथा हा जो ग्रंथ आहे, मी थोडीशी माहिती तुम्हाला त्रिपिटक साहित्याविषयी सांगू इच्छिते की गौतम बुद्धाचं जे साहित्य आहे संपूर्ण ते त्रिपिटक साहित्य, ज्याच्यामध्ये विनय पिटक, अभिधम्म पिटक आणि सुत्त पिटक हे 3 पिटक आहेत. आणि या पिटकेतर साहित्यामध्ये अनुपिटक साहित्य असं या संपूर्ण जे साहित्य आहे ते याच्यामध्ये अंतर्भूत आहे. आणि यामध्ये सुत्तपिटक नावाचा जो ग्रंथ आहे, त्या सुत्तपिटक नावाच्या ग्रंथाच्या अंतर्गत 5 निकाय आहेत एकूण. अंगुत्तर निकाय, मध्यम निकाय, त्यानंतर संयुक्त निकाय आणि खुद्दक निकाय, आणखी एक निकाय आहे मध्यम निकाय, असे एकूण 5 निकाय आहेत. त्यापैकी जो शेवटचा निकाय आहे तो म्हणजे खुद्दक निकाय. आणि या खुद्दक निकायामध्ये एकूण 15 ग्रंथ आहेत आणि त्या 15 ग्रंथांपैकी जो 9वा ग्रंथ आहे तो म्हणजे थेरीगाथा. थेरीगाथा आणि थेरगाथा. थेर म्हणजे भिक्षूंचं जीवन आणि भिक्षूंनी आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि त्या जे अरहंत पदापर्यंत पोहोचलेले आहेत, त्या अरहंत पदाचा प्रवास त्यांनी आपल्या जीवना अनुभव त्या ठिकाणी थेरगाथेमध्ये मांडलेले आहे. त्याचप्रमाणे भिक्षुणींनी आपल्या जीवनाचा जो अनुभव आहे तो थेरीगाथेच्या थ्रू मांडलेला आहे. तर हे जे थेरीगाथा आहे, या थेरीगाथेमध्ये एकूण 73 भिक्षुणींचं जीवन आलेलं आहे आणि या 16 निपात आणि 522 गाथांमधून थेरीगाथा हा जो ग्रंथ आहे तो आपल्या पुढे मांडण्यात आलेला आहे. जो पहचान सके ना स्वयं को उसकी हर पहचान अधूरी, जो पहचान सके ना स्वयं को उसकी हर पहचान अधूरी, जिसमें दर्द न हो जीवन का बंसी की वह तान अधूरी, जिसमें दर्द न हो जीवन का बंसी की वह तान अधूरी, पीड़ा के आंचल में पलकर होता हर विश्वास सुनहरा, पीड़ा के आंचल में पलकर होता हर विश्वास सुनहरा, जो ना आंसुओं से जन्मी हो ऐसी हर मुस्कान अधूरी, ऐसी हर मुस्कान अधूरी. एका प्रसिद्ध कवींनी लिहिलेल्या या 4 ओळीतून स्त्री आणि संघर्ष यांचा किती जवळचा संबंध आहे याची प्रचिती आपल्याला येते. अगदी तथागताच्या भिक्षुणी संघामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी महाप्रजापती गौतमीचा संघर्ष असो की मग शिक्षणासाठी सावित्रीबाई फुलेंनी केलेला संघर्ष असो, की आपल्याच नागपूरमधील ज्या शाळेत मी शिक्षिका आहे, जाईबाई चौधरी शाळा, या जाईबाई चौधरी शाळेमधली जे जाईबाई चौधरी आहेत, मातोश्री जाईबाई चौधरी, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये सुद्धा होत्या आणि 1922 साली त्यांनी नागपूरच्या सदर या ठिकाणी ती शाळा स्थापन केली. आणि आपल्या बुद्ध धम्माचं शिक्षण देणारी, आपल्या नागपूरमध्ये अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण देणारी आमच्या उत्तर नागपूरमध्ये जाईबाई चौधरी शाळा ही अतिशय नामांकित आहे. आणि ती शाळा स्थापन करताना सुद्धा जाईबाई चौधरीला अत्यंत परिश्रम करावे लागले होते. आणि क्लारा झेटकिन यांचं नाव, ज्यांच्या म्हणजे महिला दिवस आपण ज्यांच्या स्मृतीमध्ये साजरा करतो, म्हणजे ज्यांनी जो संघर्ष त्या काळात केला होता, क्लारा झेटकिन यांचाच संघर्ष असो की मग आपल्या मागण्यासाठी झटणारी आजच्या काळातली जी स्त्री आहे, आपल्या अस्तित्वासाठी झटणारी जी स्त्री आहे, ह्यांचा संघर्ष असो, म्हणजे स्त्री आणि संघर्ष हे एक समीकरणच आहे जणू. माझं गणित फार कच्चं आहे पण तरी मी समीकरणाविषयी बोलते आहे इथे. तर हा संघर्ष फार पूर्वीपासून सुरू होत आलेला आहे
आणि जेव्हा महाप्रजापती गौतमीला भिक्षुनी संघामध्ये प्रवेश देण्यात आला तर ते चित्र तुम्ही बघणारच आहात. मी फक्त जे 8 नियम ज्याला अठ्ठ गुरु धम्मा असं म्हणतात, म्हणजे महाप्रजापती गौतमीला भंते आनंदाच्या द्वारे जे 8 नियम सांगण्यात आलेले होते तथागतांनी, ते नियम कोणते होते त्यावर मी थोडासा प्रकाश टाकू इच्छिते. पहिला नियम असा होता, उपसंपदा प्राप्त झालेली जी भिक्षुणी आहे ती जरी 100 वर्षाची होईल तरीसुद्धा तिने तिच्याहून लहानही भिक्षू असेल तरीसुद्धा त्या भिक्षूला नमस्कार केला पाहिजे. दुसरा नियम होता, भिक्षू नसलेल्या गावी तिने वास्तव्य करायचं नाही. म्हणजे ज्या गावात भिक्षू असेल त्या गावातच भिक्षुणीने वास्तव्य करायचं. त्याचं कारण हे होतं की भिक्षूंकडून वारंवार तिला जी धम्म उपदेशना आहे ती प्राप्त व्हावी. त्यानंतर प्रत्येक 15 वाड्यानंतर उपोसथ प्रश्न आणि उपदेश भिक्षू संघाकडून तिने ऐकायला पाहिजे अशी अपेक्षा तिने करावी. त्यानंतर चौथा नियम होता, वर्षवासानंतर जे तिने पाहिलं आहे, जे तिने ऐकलं आहे भिक्षू संघाद्वारे त्याच्याविषयी तिच्या मनात जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्या सगळ्या प्रश्नांवर किंवा संशयावर तिने प्रवारणा करायची. त्यानंतर 5वा जो नियम होता तो होता संघादिसेस, म्हणजे संघातून बाहेर काढणे. हा जर गुन्हा तिच्या हातून जर घडला असेल तर ते तिने 15 वाड्याचे प्रायश्चित करावे. त्यानंतर 7वा जो नियम आहे तो आहे, भिक्षूचा अनादर तिने करता कामा नये, भिक्षूंना अपशब्द तिने बोलता कामा नये. आणि शेवटचा नियम असा आहे की भिक्षुनीने आणि कोणत्याही भिक्षुनीने भिक्षूंना कोणत्याही प्रकारची ताकीद देऊ नये किंवा उपदेश करू नये, पण भिक्षूने मात्र भिक्षुनीला उपदेश द्यावा. अशा पद्धतीचे हे जे 8 गुरुधम्मा आहेत, हे 8 गुरुधम्मा तथागत भगवान गौतम बुद्धांनी भंते आनंदद्वारे महाप्रजापती गौतमीला सांगितले. आणि हे 8ही जे गुरुधम्मा आहेत, जे नियम आहेत, ते महाप्रजापती गौतमीने स्वीकार केले आणि नंतर महाप्रजापती गौतमीचा संघामध्ये प्रवेश झाला. आणि महाप्रजापती गौतमी भिक्षुनी संघामध्ये प्रव्रजित झाल्यानंतर म्हणते की बुद्धं वीरो नमो तत्थू, बुद्धं वीरो नमो तत्थू सब्ब सत्तम उत्तमं योमं दुःखा पमोचसिंग, योमं बुद्धा पमोचसिंग अय्यच बहुकं जनंग, अय्यच बहुकं जनंग. म्हणजेच सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ असलेले हे बुद्ध, हे वीरवरा, आपणास नमन करते, कारण आपणच मलाच नाही तर इतरही सर्व प्राण्यांना आपल्या धम्मोपदेशाने दुःखापासून मुक्त केले आहे, आपल्या धम्मोपदेशापासून दुःखापासून मुक्त केलेले आहे. आणि एक अजून सांगू इच्छिते मी या ठिकाणी की जे भिक्षू संघ आहेत त्या भिक्षू संघासाठी पातिमोक्ष म्हणजे भिक्षूंचे जे विनय असतात, नियम जे असतात, ते भिक्षू संघासाठी 227 असे नियम असायचे आणि भिक्षुणी संघासाठी 311 पातिमोक्ष म्हणजे नियम विनय जे पाळायचे असायचे ते 311 असे नियम असायचे. एकदा एका परिषदेमध्ये महिलांसमोर भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संपूर्ण समाजाला बदलण्याची जबाबदारी स्त्री घेऊ शकते आणि तसा उत्साह ती समाजामध्ये निर्माण सुद्धा करू शकते. जसं पुरुषानं तिला हीन दीन दुय्यम लेखता कामा नये तसं तिनेही स्वतःचा सन्मान राखण्यावर भर देऊन स्वतःला त्याची दासी न समजता, पुरुषाची दासी न समजता नेहमी मैत्रिणी समजावी. आपण सर्वच जाणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई या पतीपत्नीचं नातं अगदी मित्रमैत्रिणीसारखं होतं. आणि तसेच बाबासाहेब आंबेडकर अपेक्षा करतात की समाजातल्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषांचं पतीपत्नीचं जे नातं आहे ते मित्रमैत्रिणीसारखं असावं, त्याच्यामध्ये कोणी लहान किंवा मोठं असू नये. आणखी एक महत्त्वाचा संदेश बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणून देतात की आपला आत्मसन्मान, म्हणजे तुम्ही अपेक्षा करता की समोरच्या व्यक्तीने माझा सन्मान करावा, स्वतःचा आत्मसन्मान स्वतः आपण निर्माण करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, दुसऱ्यांकडून अपेक्षा न करता स्वतः उभं व्हायला पाहिजे. जर तुम्हाला वाटतं की समोरच्यानी माझा सन्मान करावा, जर समोरच्यानी माझं मत ऐकून घ्यावं, तर त्यासाठी तुम्हाला स्वतः उभं राहणं गरजेचं आहे, स्वतःचा सन्मान स्वतः करणं गरजेचं आहे. तथागत बुद्ध म्हणतात की स्वतःवर प्रेम करणं शिका, स्वतः अत्तदीप भव आपण ऐकतो, म्हणजे स्वतः प्रकाशमान व्हा. हे दुसरं तिसरं काही नसून स्वतःच्या आतमधली शक्ती प्रत्येक स्त्रीने ओळखायला पाहिजे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक स्पार्क आहे आणि तो स्पार्क आपण ओळखायला पाहिजे.
आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला 24 तास मिळतात. असं नाही आहे की विद्याताई जास्त काम करतात, रायकवारताई, तर त्यांना 24 तासांपैकी 26 तास जास्तचा वेळ मिळतो, किंवा भीमटेताई जास्त काम करतात तर त्यांना 26 तास मिळतात, असं काही नाही आहे. प्रत्येकीला किती तास मिळतात? प्रत्येकाला 24 तास मिळतात. पण त्या 24 तासातून वेळेचं नियोजन करून या महिला जेव्हा इतकं पुढे होऊन काम करू शकतात समाजासाठी, मग आपण का नाही? व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना पण माझा जय भीम. कामठी महिला संघ यांचं कार्य पण खूप मोठं आहे. माझं पण कार्य आहे, पण इतकं जास्त नाही आहे, पण तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असला तर याच्यापेक्षा जास्त करू शकेल. आज सावित्रीबाई फुलेंची पुण्यतिथी, त्याचं अभिवादन माझं. आणि ताईने जी माझी इतकी तारीफ केली आहे ती फक्त माझ्या वडिलांच्यामुळे आहे. आज त्यांनी मला ही 20 वर्षापूर्वी जी माझी संस्था मला गिफ्ट म्हणून दिली होती की आज तू काहीतरी करू शकते, हे त्यांनी माझं बघितलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी मला ही गिफ्ट 20 वर्षापूर्वी दिलेली होती आणि हे मी 20 वर्षापासून चालवत आहे. आणि याच्यामध्ये महिलांसाठी काहीतरी करायचं हे उद्दिष्ट घेऊन मी नागपूरपर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रात माझे कामं चालू आहेत. आज माझ्याकडे 1000 लेडीज काम करत आहेत. पण याच्यापेक्षा जास्त आपल्या महिलांना काम मिळावं यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि ते करणार. आणि तुमच्यासाठी पण कामठीमध्ये पण काहीतरी करायची माझी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी मी कामठीमध्ये नक्की येणार. आणि एक दिवस आपण सगळे भेटून याची चर्चा करूया आणि सगळ्यांना रोजगार मिळेल. पण माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही स्वतःसाठी जगा. आणि ताईने जे सांगितलं की महिलांच्या मागे पुरुषांचा हात पाहिजे, तसंच आज माझ्या मागे माझ्या मिस्टरांचा हात आहे. सगळे म्हणतात की पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण मी हे मान्य करत नाही. पहिले होतं, पण आता हे सांगते की एका स्त्रीच्या पाठीमागे पुरुषाचा हात असतो आणि ते माझ्या मिस्टरांनी मला साध्य करून दाखवलं आहे. माझ्या 2 मुली पण आहेत. एक वकील आहे आणि एक इंजिनियर होते आहे. वकील आहे ती माझ्यासोबतच आलेली आहे. ती पण माझ्या कार्यामध्ये मला सहभाग करते आहे. माझ्या काही मैत्रिणी आहेत त्या आपल्याच आहेत. दिशा वाघवारे म्हणून, ती पण मला माझ्या कार्यामध्ये खूप सारी मदत करते आहे. पण माझी एकच इच्छा आहे की मी कामठीमध्ये आल्यानंतर प्रत्येक महिलांना त्यांच्या पायावर उभी करायची माझी हिंमत आहे आणि मी ती करून दाखवणार. आज मी बाकीच्या समाजामध्ये भरपूर फिरते, तिथे पण पाहते की या लोकांना भरपूर साथ मिळते, सगळ्या गोष्टी मिळतात. पण जर आपली वेळ आली तर खूप मागे खेचायचा प्रयत्न करतो. पण मी अशी आहे की मी कोणालाच घाबरत नाही आणि मी घाबरणारही नाही, कारण मी एका भीमाची मुलगी आहे. त्याच्यामुळे मी कोणालाच घाबरत नाही. आणि एक एवढं सांगू ते, आज माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे थोडंसं त्रास होतो आहे, तर मी जास्त काही बोलू शकत नाही आहे. पण मी नक्की तुम्हाला भेटायला नक्की येईल कामठीला. थँक्यू सो मच. जय भीम. जागतिक महिला दिवस का सुरू झालाय? तर कामाचे तास कमी आणि वेतन, कामाचे तास जास्त आणि वेतन मात्र कमी आणि मतदानाचा अधिकार नाही, म्हणून जगातल्या महिला रस्त्यावर उतरल्या. सगळ्यात प्रथम अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातल्या 15,000 महिला रस्त्यावर उतरल्या की आमच्याकडून या तयार कपड्याच्या कारखान्यामध्ये काम करून घेतल्या जातं, पण या कामाचा मोबदला मात्र आम्हाला अत्यंत कमी दिला जातो आणि आम्हाला मतदानाचा अधिकार नाही. अशा 2 मागण्यांसाठी त्या अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातल्या महिला रस्त्यावर उतरल्या. आणि त्यानंतर 1908 मध्ये 1908, 1910, 1914 आणि 1917 अशा प्रकारे जगातल्या, मग जर्मनी असो, पोलंड असो, रशिया असो की फ्रान्स असो, या सगळ्या देशातल्या महिला रस्त्यावर उतरल्या यांच्यावर होणाऱ्या या अशा प्रकारच्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध न्याय मागण्यासाठी. आणि मग तेव्हा 1910ला एक क्लारा झेटकिन नावाची सामाजिक कार्यकर्ता महिला रस्त्यावर उतरते आणि ती ठरवते की आपण एक महिलांची परिषद घेतली पाहिजे आणि ती कोपनहेगन या ठिकाणी महिलांची जागतिक परिषद घेते. त्या परिषदेला 17 देशातल्या महिला प्रतिनिधी येतात आणि एक ठराव केला जातो. तुम्हाला लक्षात राहिला पाहिजे हा इतिहास. मी बोलणार, नुसतंच बोलणार नाही, कोणा एकाच निघून सोडायचं नाही, तुम्हाला पण सांगायचं आहे समाजामध्ये. म्हणून हा इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे.
आणि इतिहास जर माहीत नसेल तर आपण इतिहास घडवू शकत नाही. हे कोण म्हणालं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून हा इतिहास आपल्या लक्षात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ही क्लारा 1910ला महिला परिषद घेते आहे. त्या महिला परिषदेला 17 देशातल्या महिला बोलवते महिला प्रतिनिधी म्हणून आणि एक ठराव पारित करून घेते आहे की ज्या ज्या दिवशी महिला जगातल्या रस्त्यावर उतरल्या, यांनी संघर्ष केला, या संघटित झाल्या, तो होता 8 मार्च हा दिवस. आणि म्हणून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात यावा हे तेव्हा ठरलं. नंतर युनोने, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन या जागतिक लेवलच्या संस्थेने 1975ला हे वर्ष जागतिक महिला दिवस म्हणून घोषित त्यांनी केलं आणि तेव्हापासून जगभरामध्ये महिला जागतिक महिला दिवस साजरा करतात. मैत्रिणींनो, हा सन्मान आपल्याला मिळालेला आहे महिला दिन साजरा करण्याचा, या ठिकाणी बसण्याचा, इथून मला माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे माझे मत तुमच्या पुढ्यात मांडण्याचा हा सन्मान मला कुणामुळे मिळाला? जगातल्या महिलांना एका अधिकारासाठी, जो अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे, ज्या अधिकाराने आपण आपल्या देशाचा राजा बनवू शकतो, हा मतदानाचा अधिकारासाठी जगातल्या महिलांना झुंज द्यावी लागली. परंतु या पृथ्वीच्या पाठीवर, या भूतलावावर असा एक देश आहे, असा एकमेव देश आहे ज्या देशामध्ये महिलांना या मतदानाच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागला नाही. तो देश म्हणजे कोणता? व्हेरी गुड, इंडिया इज आवर कंट्री. हा भारत देश. तुम्ही बोला, इकडे या सगळ्या जागृत महिला आहे, याच बोलतात आहे. मला अपेक्षा आहे तुमची. कोणता देश? जोरात बोला जरा. कोणता देश? भारत देश, है की नाही? मग या भारत देश असा हा एक देश आहे, आपला देश. या देशामध्ये आपल्याला मतदानासाठी झुंजावं लागलं नाही, संघर्ष करावा लागला नाही या अधिकारासाठी. हा अधिकार आम्हाला काहीही न करता कोणी मिळवून दिला ग? एक विद्वान ऐसा हुआ जिससे हजारों टकरा गए, करिश्मा देख बुद्धि का करोड़ों चकरा गए. अरे ज्ञान की ऊर्जा पर ही जिसका साथ था और हर सवाल का जवाब उसके पास था, वो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हम सबका बाप था. पहा, मी सांगत असताना माझ्या अंगाला काटे येते, रोम रोम खडे होऊन राहिले, जागे होत आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यामुळे. की कोणत्याही प्रकारचा संघर्ष न करता आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार मिळवून दिलेला आहे. स्त्रियांना या देशाच्या संविधानामध्ये जगण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, शिक्षणाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, न्यायाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आज जी काही आम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करतो आहे, मग ते शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, आर्थिक क्षेत्र असो की राजनैतिक क्षेत्र असो, या सगळ्याच क्षेत्रात आज स्त्रियांनी जी उंच भरारी घेतली आहे ती केवळ आणि केवळ या देशात असणाऱ्या आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे. बरोबर ना? जर कुणाचं ऑब्जेक्शन असेल, ज्याच्यापर्यंत माझा आवाज जातोय, तो कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो, कुठल्याही जाती धर्माची स्त्री असो, त्या प्रत्येकाला हा माझा प्रश्न आहे की यावर तुम्हाला काही शंका आहे? जर असेल तर या माझ्या जवळ, कारण माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मी कुणाची लेक आहे? बाबासाहेब आंबेडकरांची. बाबासाहेब आंबेडकर विद्वान होते, मीही विद्वान है. रखते तो बात करते, वरना यूं ही नहीं मैदान में उतरते. सही बात है ना? ज्ञान पंडिताच्या पगडीचा हा तुराग, असा लाखात होता भीमराव माझा हिराग. या हिऱ्यामुळे आज आम्ही जागतिक महिला दिवस साजरा करतो आहे, नाहीतर हे सुद्धा दिवस आम्हाला पाहायला मिळाले नसते. मैत्रिणींनो, वास्तव तुमच्या पुढ्यात मी मांडलं पाहिजे. महामानवांनी कुठलीही जात मांडली नाही, कुठलाही धर्म मांडला नाही, कुठलाही पंथ मांडला नाही, कुठलाही वंश मांडला नाही. या महामानवांच्या समोर माणूस नावाची ही एकच जात होती. म्हणूनच तर या देशाचं संविधान हे सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. तुम्हाला माहिती आहे का,
एक सुंदरशी गोष्ट मी बाबासाहेबांची तुम्हाला सांगणार आहे संविधानाची. कारण आज ज्या स्त्रियांना खऱ्या अर्थानं गरज आहे, बाबासाहेब समजला पाहिजे, संविधान या देशाचं समजलं पाहिजे. ज्या तेव्हाही विरोध करत होत्या, आताही विरोध करत आहे. फार बोटावर मोजणे इतके माझ्या भगिनी सुधारलेल्या आहेत, परंतु त्यांना मी सांगू इच्छिते की या देशामध्ये असणारा माझा 52% ओबीसी समाज, माझ्या 52% ओबीसी महिलांना सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानात सवलत दिलेली आहे, आरक्षण दिलेलं आहे. हे माहिती आहे का तुम्हाला? ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. संविधानामध्ये 340 कलम आहे. या 340व्या कलमामध्ये सर्वप्रथम माझ्या ओबीसी बांधवाला सवलती दिलेल्या आहे, आरक्षण दिलेलं आहे. पंजाबराव देशमुख कृषी मंत्री असतानाच एक उदाहरण मी तुम्हाला सांगते आहे की ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर या देशाचं संविधान लिहित होते आणि संविधान लिहिते वेळेला एक ही गोष्ट आवर्जून सांगण्यासाठी म्हणून की माझ्या या समाज बांधवाला आरक्षणाची सुविधा या संविधानामध्ये आपण करून द्यावी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांकडे पंजाबराव देशमुख सांगण्यासाठी म्हणून गेलेले होते. बाबासाहेब संविधान लिहित होते आणि संविधान लिहिता लिहिता पंजाबराव देशमुख आलेले आहे. यांना आपण हे संविधान यांच्या हातात थोडं दिलं पाहिजे. पंजाबराव, तुम्ही थोडं हे संविधान नजरे खालून घाला, मी थोडा 2 मिनिटामध्ये येतो. तितक्या वेळामध्ये पंजाबराव देशमुखांनी ते संविधान पाहिलं आणि त्यांना जे अपेक्षित होतं ते त्यांनी वाचलं. बाबासाहेब लगेच तिकडून आल्याबरोबर पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. हे चित्र बाबासाहेबांनी पाहिलं आणि बाबासाहेबांनी विचारलं, का पंजाबराव तुम्ही का रडता आहात? त्यावर पंजाबराव म्हणाले की बाबासाहेब, तुम्ही किती महान आहात हो. मी तुम्हाला जी गोष्ट सांगण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो होतो ती गोष्ट तर तुम्ही न सांगताच यामध्ये लिहिलेली आहे, या संविधानामध्ये लिहिलेली आहे. तरी सुद्धा आमचे ओबीसी बांधव का सुधरत नाही? इतकं मोठं जरांगे पाटलाचं उपोषण सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, पण जरांगे पाटील जरी बाबासाहेबाचं नाव घेत नाही का? लाज वाटते का याला? आरक्षण मागतोय तेव्हाच तर बापांनी सांगितलं होतं की 96 कोळी मराठा म्हणून तुम्ही मिरवू नका रे, तुम्हालाही कधी ना कधी गरज पडेल, बरोबर ना? मग ह्या अशा प्रकारच्या लोकांची सुद्धा आपण दखल घेतली पाहिजे. लक्षात घ्या. अरे महामानवांना सांगावं लागत नाही की तुमच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे. ऑलरेडीच त्यांच्याकडे ती प्रतिभा असते, ऑलरेडीच त्यांच्याकडे ते ज्ञान असते. उगाच म्हणत नाही बाबासाहेब आंबेडकरांना दी सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक. भारतच नाही तर भारताच्या बाहेरचे सगळे देश, मग महासत्ताक असणारा अमेरिका नावाचा देश बाबासाहेब आंबेडकरांच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये पुतळा उभारतो आणि त्याखाली लिहितो दी सिम्बॉल ऑफ नॉलेज. आणि माजी राष्ट्रपती ओबामा काय म्हणतो की ज्या देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ते बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशाच्या युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे. लक्षात घ्या, किती अभिमान आहे, किती अभिमान आहे जगातल्या या देशांना. जगामध्ये एक इंग्लंड नावाचा देश आहे जिथून बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन आलेले आहे. त्या लंडनमध्ये सुद्धा ब्रांझ नावाच्या धातूचा पुतळा बाबासाहेबांचा त्यांनी उभारलेला आहे. जपानमध्ये आज जपानची टेक्नॉलॉजी संपूर्ण या विश्वामध्ये चालते आहे. त्या जपानमध्ये सुद्धा किती भव्य आणि दिव्य बाबासाहेबांचा पुतळा उभारलेला आहे. का उभारले जातात पुतळे? आमच्या येणाऱ्या पिढीला आदर्श वाटला पाहिजे, आमच्या येणाऱ्या पिढीला इतिहास माहीत झाला पाहिजे की हे आहेत बाबासाहेब आंबेडकर, यांनी हा संघर्ष केलेला आहे. उगाच कुणीही कुणाच्या पुढे असंच नतमस्तक होत नाही. त्यासाठी कुछ तो भी पाना पड़ता है ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. खोया है ना बाबा साहब ने, कितना सारा खोया है. बाबासाहेबांचे 4 लेकरं मरून गेले. बाबासाहेबांची अत्यंत लाडकी रामू, ज्या रमाईवर बाबासाहेब खूप प्रेम करायचे, ती 35व्या 37व्या वर्षी मरून जाते साध्या टीबीच्या आजाराने. ज्या वेळेला रमाईला टीबीचा आजार झालेला त्याच वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूच्या बायकोला सुद्धा टीबीचा आजार झालेला. पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या बायकोला फॉरेनमध्ये घेऊन जातात, तिथून हा आजार तिचा बरा करून आणतात, पण बाबासाहेब मात्र आपल्या रामूचा हा आजार बरा करू शकत नाही. लक्षात घ्या हा संघर्ष, आणि हा संघर्ष आपल्याला सुद्धा विसरता कामा नये. बाबासाहेबांसारखा राजबिंड दिसणारा राजरत्न हुबेहूब
हा सुद्धा मरून जातो, त्याच्या अंगावर झाकायला आणण्यासाठी कपडा बाबासाहेबांजवळ 2 रुपये नसतात. किती मोठे शिकलेले बाबासाहेब आंबेडकर, MA, PhD, DSc, LLD, डिलीट, बार लॉ, कितीतरी पदव्या घेणारा आपला हा बाप आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देऊ शकत नाही, आपल्या पत्नीकडे लक्ष देऊ शकत नाही. हा संघर्ष आपण कधीही विसरता कामा नये. आपलं असतं का असं? आपलं कसं असतं? भाल्यानं बाली, 10 बाय 10ची खोली. आता 10 बाय 10ची खोली नाही राहिली, ती बेडरूम झाली. आता खूप मोठा बंगला आला, गाड्या आल्या. आता काहीच कमी नाही रे, कुणाच्या पुण्याईने, बाबासाहेबांच्या पुण्याईने 10 बाय 10ची खोली राहिली नाही. म्हणून जबाबदारी जरा आपली जास्त वाढलेली आहे. मी बोलते आहे तशीच कृती देखील करते आहे. आम्ही दोघेही पती पत्नी गव्हर्नमेंट सर्वंट. वर्ध्याला न्यू इंग्लिश हायस्कूलला मी हायस्कूल शिक्षिका आणि माझे मिस्टर जिजामाता विद्यालयाला मिडल स्कूलचे टीचर होते. 15 वर्ष गव्हर्नमेंट सर्व्हिसचा राजीनामा मी नवऱ्याला द्यायला लावला. का तर फुल टाइम तुम्ही समाजाचे कार्यकर्ते राहिले पाहिजे. दोघं नोकरीवर राहो म्हणून एक जण या समाजासाठी पूर्ण वेळ मी तुम्हाला फ्री म्हणून सोडते आहे. मी विचारणार नाही की तुम्ही रात्रीचे 12 वाजता आणि 3 वाजता घरी का आले. तुम्ही जिथे राहाल तिथे मी तुम्हाला भेटायला येईल. तशी मी ही सामाजिक प्रबोधनकार आहे. भगिनींनो, हे मी तुम्हाला का सांगते आहे, नुसतंच बोल घेवड्या कार्यकर्त्या नाही, तर ज्या पद्धतीनं क्रांतिमाता सावित्रीने हा संघर्ष केला, राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांनी हा संघर्ष केला, तोच संघर्ष आम्हाला सुद्धा कायम ठेवायचा आहे. कृती करायची आहे, कारण समाज आमची वाट पाहतो आहे. आम्ही शिकलोय, आमची प्रगती झाली, आमची घरदार झाली, आमची मुलं नोकरीला लागली म्हणून सगळंच काही ठीक झालं अशातला भाग नाही. आजही असंख्य स्त्रिया, असंख्य आमचे बांधव शिक्षणापासून वंचित आहे. आजही अनेकांना राहायला घर नाही, अनेकांना घालायला कपडे नाही, औषध नाही. ती आपली वाट पाहते आहे. ही आमची जबाबदारी आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जरा हे देखील आपण तपासून पाहूया. आता महिला दिन म्हणजे महिलांचं अस्तित्व या समाजामध्ये असलं पाहिजे, नव्हे ते निर्माण केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आता जरा जाऊया इकडे समानतेकडे. इक्वॅलिटी म्हणजे काय, समानता म्हणजे काय. आम्ही समानतेने जगलो पाहिजे, आम्हाला समान न्याय मिळाला पाहिजे, समान हक्क मिळाला पाहिजे. पण या 21व्या शतकामध्ये जीवन जगत असताना जरा आपणच आपली तपासणी करून पाहूया की खऱ्या अर्थानं आम्हाला समानता मिळाली आहे का, आम्ही इक्वल झालो आहे का. घरची भांडी तुम्ही घासता, मग नवऱ्यानं घासलीच पाहिजे. इज इट इक्वॅलिटी? इज इट इक्वॅलिटी? नो. इज इट नॉट इक्वॅलिटी? तुम्ही स्वयंपाक करता, नवऱ्यानं स्वयंपाक केलाच पाहिजे. इज इट इक्वॅलिटी? नो. इज इट नॉट इक्वॅलिटी? पुरुष जीन्स पॅन्ट घालतात, तुम्ही जीन्स पॅन्ट घातलाच पाहिजे. ही आहे का समानता? अजिबात नाही. इथे समानता नाही. कुणाचं या व्यतिरिक्त वेगळं मतही असेल, पण हे माझं वैयक्तिक मत आहे. इक्वॅलिटी कुठे असली पाहिजे? आता जरा तपासणी करून पाहू आपण. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपल्यात समानता आली आहे का? माझ्यासोबत महिला भगिनींनी हात वर करायचं आहे. ज्या घरात आम्ही राहतो ते अर्ध घर माझ्या नावावर आहे का? जरा ज्याच्या नावावर असेल त्यांनी हात वर करायचा. तेव्हा समजूया आपण समानता आलेली आहे. इक्वेल, प्रामाणिक, कसंही नाही, खोटं नाटं नाही, जमणार नाही. मी पाहिल तुमचे डॉक्युमेंट्स, घरी येऊन पाहिल. लक्षात घ्या, ज्याच्या घर अर्ध त्यांच्या नावावर आहे, अर्ध पुरुषाच्या आणि अर्ध स्त्रीच्या. अशा किती जणी आहे? विद्याताई जरा मोजा बरं पटकन. इकडे इकडे सगळ्यांचीच हात वर आहे. वा वा, यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. आम्ही सुधारलो आहे, तुम्ही भी सुधरा. तुम्हालाही हे करायचंय. म्हणजे 5 ते 10 महिला, किती सगळ्या महिला इथे संख्येने बसल्या आहात. मी आयोजकांना खूप खूप धन्यवाद देईल की त्यांच्या कार्याची ही पावती आहे, तुम्हाला त्यांनी इथे आणलेलं आहे. निश्चितच तुम्ही सगळ्या सन्मानास पात्र आहात. मग अर्ध घर आमच्या नावावर असलं पाहिजे. इथे बसलेल्या स्त्रियांपैकी फक्त 5 ते 7 महिलांची हात वर आहे. आली आहे आपल्यामध्ये समानता?
घरात आम्ही राहतोय, लग्न होऊन आम्ही पुरुषांच्या नवऱ्याच्या घरात आलो, पण ज्या घरात आम्ही राहतो ते घर आमच्या नावावर नाही. बरं, या पुढे जाऊया. जी संपत्ती आमच्या घरात आहे ती अर्धी संपत्ती आमच्या नावावर आहे का? मग शेत असेल, प्लॉट असेल, आणखी जे काही असेल ते अर्ध आमच्या नावावर आहे का? चला, किती जणांच्या नावावर आहे? तेवढीच संख्या, त्याच्या व्यतिरिक्त नाही. मग जी मुलं आम्ही जन्माला घातली ती मुलं आमच्या नावावर आहे का हो बाई? आहे का हो बाई? सक्षम विद्यामोहन राईकवार. किती चांगलं वाटते. 9 महिने 9 दिवस ज्या लेकराले आपल्या पोटात सांभाळून आपण अथक परिश्रमातून, ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी होते त्याला माहीत आहे कशी होते, तर किती हालपेष्टा सहन करावा लागते. आणि सिझरवाल्यांचा सुद्धा जीव गेल्याशिवाय याच्यात राहत नाही. म्हणजे इतक्या परिश्रमाने बाळाला जन्म द्यायचा, त्या घरात राबायचं, पण मुलं सुद्धा आपल्या नावावर नाही. आली आहे का ग समानता? मग चला ठीक आहे, आतापर्यंत हे झालं नाही. आता 2024 पासून आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे. हे सगळं करून घ्यायचंय आपल्याला. आपली मुलं आपल्या नावावर असली पाहिजे. आपलं घर अर्ध, पूर्ण नाही म्हणत मी, नाही तर घरी जाऊन म्हणा ना, ओ घर नावावर पाहिजे. मॅडम आल्या होत्या राईकवर मॅडम, आणि असं कसं देत नाही तुम्ही, आणि मी मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही. हाही संघर्ष तिथे झाला. असं नाही करायचा. असं केलं तर काय म्हणेल आपला नवरोबा, बापरे आज गेली तर गेली व बाई तिथं, आणि ह्याच्या पुढे गेली तर लक्षात ठेव. ऐसे नहीं होगा साथियों. तथागत भगवान गौतम बुद्ध ने हमें सम्यक वाचा दी है. उस सम्यक वाचा का वापर करके, त्या सम्यक वाचाचा वापर करून, सम्यक वाचेला बरोबर वापरून, त्याचा उपयोग करून या सगळ्या गोष्टी प्रेमाने आपल्याला मिळवायच्या आहेत. प्रेमाने या जगाला जिंकायचं, कारण हा प्रेमाचा इतिहास आहे. वैराने वैर मिटत नाही, वैराला प्रेमाने शमवता येते. म्हणून या सम्यक वाचेचा वापर करून आपले हे हक्क आणि अधिकारच आहेत मैत्रिणींनो, जे अजूनपर्यंत तुम्हाला हासिल करता आले नाही, हस्तगत करता आले नाही, हे तुम्हाला मिळवून घ्यावं लागेल. त्या 15,000 स्त्रिया रस्त्यावर उतरल्या, आता तुम्हालाही आंदोलन करावं लागेल याच्यासाठी घराघरांमध्ये. तेव्हा होईल तुम्ही जागृत स्त्रिया आहेत. आणि थोडंसं ताई 5 मिनिट आहे का? नाही तर तुम्ही चिठ्ठी देऊन द्या बा मला, आणि चिठ्ठी दिली का लय बेकार लागते आहे का नाही. तुमच्या समोर चिठ्ठी नाही आली पाहिजे, पहिलेच विचारून घ्यावं आपण. मैत्रिणींनो, आम्ही शिकलो कुणामुळे? कुणामुळे शिकलो? कुणामुळे शिकलो? सर्वप्रथम ज्ञान नाही, विद्या नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का, असा प्रश्न समाजासमोर उभी करणारी आणि 1952ला 52 कशी नावाचा काव्यसंग्रह लिहून, त्या काव्यसंग्रहामध्ये 900 कन्या पुत्र होती, मग का करणे लागे पती, अशा प्रकारे समाज सुधारणेची भाषा कवितेच्या माध्यमातून बोलणारी, कुणाच्याही बापाला न भिनारी, समोर येणाऱ्या त्या आडदान शरीरयष्टी असलेल्या इस्माच्या थोबाडीत हाणणारी, परंतु आपल्या कार्याचा रथ मागे न आणता पुढे नेणारी, शिक्षणाची गंगोत्री तुमच्या आणि माझ्या दारात पोहोचवणारी, ती म्हणजे कोण? क्रांतिमाता सावित्रीबाई फुले. जरा जोरदार सावित्रीबाई फुलेंचा आवाज जोरात आला पाहिजे, आवाज जोरात. क्रांतिबाई फुलेंचा, माता रमाईचा, राजमाता जिजाऊंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. वा रे वा, आता वाटते संमेलन पेटलं म्हणून. उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आपणास माझा मानाचा जय भीम. अतिशय चांगलं असं वक्तव्य या ठिकाणी झालेलं आहे. दोन्ही ताई ज्या आहेत, मोडकताईंनी सुद्धा इतकं सुंदर महत्व या ठिकाणी विशद केलं, आणि त्यांनी ज्या आमच्या माझ्यावरच कविता करून टाकली ते जास्त झालं थोडं. मला असं वाटलं की ताई तुम्ही जास्तच प्रशंसा करीत आहे माझी, पण तरी धन्यवाद.
माझा हा एक कारवा होता. मला असं वाटतं महिला संमेलन घेणे म्हणजे काय? प्रश्न पडतो, कशासाठी महिला संमेलन असावे? महिला संमेलनामध्ये आम्ही या ठिकाणी मोठे मोठे विचारक तुमच्यापर्यंत आणतो. याचं कारण काय? महिला संमेलन घेणे म्हणजे थोडासा नाच गाणे, थोडासा नटणं मुरडणं हे नव्हे. तुम्हाला सुद्धा क्रांतीच्या प्रवाहात यायला पाहिजे. तुम्ही सुद्धा आंदोलनाचा एक हिस्सा बनला पाहिजे. चळवळीचे वाटेकरी तुम्ही सुद्धा बनले पाहिजे. यासाठी एक महत्त्वाची एक बाब आपण लक्षात घेऊया. क्लारा झेटकिन 30,000 महिलाला घेऊन सूतगिरणीच्या कामगारांचं आंदोलन करते आणि त्यानुसार वर्षाच्या फेब्रुवारीच्या लास्ट वीकचा जो रविवार आहे, या रविवाराला प्रत्येक जणी महिला संमेलन त्या आंदोलनाची आठवण म्हणून करतात. आणि त्यानंतर दर रविवार म्हणण्यापेक्षा फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा रविवारला हे महिला संमेलन व्हायचे. नंतर युनोने 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून घोषित केला. ही जागतिक पातळीवरची ही रचना जरी असली तरी भारतीय महिलांच्या जर स्वातंत्र्याची जर आपण संकल्पना विचारात घेतो किंवा गोष्ट लक्षात घेतो तर भारतीय महिलांचं जे स्वातंत्र्य आहे ते अतिशय, ताईने सांगितलं, अतिशय हलगर्जीपणे तुमच्या हातात आलेलं आहे. आणि म्हणून कदाचित तुम्हाला त्या स्वातंत्र्याची किंमत होत नाही. तुम्ही तुमच्या हक्कासाठी, तुमच्या अधिकारासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलेला आहेत आणि म्हणून तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वाच्या प्रयासाने आणलेले संविधानिक स्वरूपाची समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचे स्वर्णिम सिद्धांताचा अर्थ तुम्हाला कळू शकला नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलंच, माडी झाली, माडीवर माडी झाली. माझं घर भलं, माझा टीव्ही भला, माझा नवरा भला, माझे मुलं भले, असाच आमचा संसार चालला. सामाजिक जाणीव केव्हा निर्माण होईल? केव्हा आम्ही जागे होऊ? रात्र ही वैऱ्याची आहे आणि दिवसही वैऱ्याचाच आहे. आता केव्हा जागे होणार? जागे व्हावं लागेल माझ्या भगिनींनी. इतिहास यासाठी सांगितला जातो, संमेलन यासाठी दिलं जातं की तुमचं हे जे नोशनल चेंजेस आहे, मानसिक गुलामी जी येते, ही मानसिक गुलामी नाकारता आली पाहिजे, झिटकारता आली पाहिजे. नाही तर परंपरा आहे म्हणून एरे माझ्या मागल्या असं होता कामा नये. पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक घटना ह्या चांगल्याच असतील असेही नाही. त्या काळात सती प्रथा होती, सावित्री सती गेली नाही म्हणून सावित्रीला नानाविध प्रकारच्या गालबोट लावण्यात आलं होतं. अहो एवढंच नव्हे तर यशवंत हा दत्तक पुत्र आहे म्हणून त्यांना अग्नीचाही अधिकार नाकारलेला होता महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या वेळेस. त्यावेळेस सावित्री, ते मला समजत नाही, ते शिकारा काहीतरी म्हणतात त्याला, समोर मडकं असतं त्याच्यात अग्नी टाकलेला असतो आणि ते समोर घेऊन चालतात. ते काम सावित्रीने केलं. कमरेला पदर खोचून शेणा मातीचा मार खाल्ला. हा आमचा थोर इतिहास. हा थोर इतिहास असताना आम्ही मात्र काय करत आहोत? 18व्या शतकापासून चाललेली ही क्रांती इतकी भयानक का? या स्त्रियांच्या प्रश्न जगाच्या पाठीवर का निर्माण झाला? स्त्री ही मानव आहे हेच
आणि ज्यामध्ये वन वोट वन व्हॅल्यू, वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू, मताच्या अधिकार, फ्रँचाइज, समानतेची, इक्वॅलिटीची, ही इक्वॅलिटी, ही समानता बहाल करण्यासाठी 200 वर्ष लढा द्यावा लागला. आणि भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदे मंत्रीपद होतं, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून तुम्हाला जे अधिकार मिळाला पाहिजे, सत्ता, तुम्हाला राजकीय अधिकार मिळाला पाहिजे, तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य मिळाला पाहिजे, तुम्हाला सामाजिक स्वातंत्र्य मिळाला पाहिजे, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या स्तरावरती हा लढा लढत असताना मोतीलाल नेहरू कमिटी जवळ हिंदू कोड बिल जेव्हा सपोर्ट करतात, त्यावेळेस त्याचा विरोध करणारी दुसरे तिसरे कोणी नसून महिलाच मोठ्या प्रमाणात विरोध करण्यासाठी उभे झाले होते. हिंदू कोड बिल मुळे ही समाज रचनाच विस्कळीत पडत चाललेली आहे असा त्यावेळेस आक्रोश झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे हिंदू कोड बिल त्यावेळेस लागू झालं नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आम्हाला म्हणतात स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात होते त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजित असतो, त्याचे मापदंड मी मापत असतो, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी माझ्या माय मावल्यांचे अधिकार जर का मिळवून देऊ शकत नसेल या ठिकाणी कायदे मंत्री पद असून, तर मी या कायदे मंत्री पदाचा राजीनामा देतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातले असे महामानव आहेत की ज्यांनी आपल्या माय मावल्यांच्या अधिकारासाठी स्वतःच कायदे मंत्री पद त्यागलं. दिसतं जगात असं एखादं उदाहरण? दिसतं असं एखादं उदाहरण की ज्यांच्या आज मराठ्याच्या आरक्षणासाठी जरांगे बसलेले आहेत. एक वेळ बसतात, नंतर उठतात, नंतर पुन्हा बसतात, पुन्हा बसतात, पुन्हा उठतात, पुन्हा बसतात, सुरू आहे. पण एकाही मराठ्यांनी, कितीतरी मराठे आज MP MLA आहेत, एकही MP MLA राजीनामा देत नाही मराठ्याच्या आरक्षणासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे एकमेव उदाहरण आहे की तुमच्या अधिकारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं मंत्रीपद त्यागलं होतं. विचार करा त्या महामानवांचा, विचार करा. आणि तुम्हाला आयत्यावर मिळालेल्या अधिकाराला प्रत्येक गोष्ट बिना कष्टाने जर मिळवली तर त्याचे महत्त्व उरत नाही. बरोबरच आहे. जर त्याला थोडीशी जर कष्ट करत असलो तर मात्र आपण त्याचा सांभाळूनच वापर करत असतो. अशीच कृती झालेली आहे. ही क्रांतीची लहर 1 जानेवारी 1848 रोजी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पुण्याच्या भिडेवाड्यात सुरू करून ही सामाजिक बदलाव, हा सामाजिक परिवर्तन या ठिकाणी स्त्री पुरुष समानतेचा प्रस्थापित करण्यासाठी केलेले हे आंदोलन तुम्हा आम्हाला आपल्या खांद्यावर घ्यायचं आहे. आणि म्हणून हे संमेलन आहे, ही जाणीव व्हावी म्हणून हे संमेलन आहे. ब्राह्मणवादी जाती व्यवस्थेने स्त्रियांना माणूस म्हणूनच नाकारले होते आणि म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या धार्मिक क्रियामध्ये तुम्ही सामील होऊ शकत नव्हतात. शिक्षणापासून तुम्हाला वंचित ठेवलं गेलं होतं. कुठल्याही राजकीय व्यवस्थेत त्या ठिकाणी तुम्हाला स्थान नव्हता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात तर सामाजिक नियमाचे उल्लंघन केल्यावर मात्र तुम्हाला कठोर शासनाची व्यवस्था होती या मनुग्रंथाच्या माध्यमातून. आणि म्हणून मनुस्मृतीचे दहन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. 25 डिसेंबरला
मनुस्मृती जाडली. का जाडली? एक पुस्तक प्रेमी, पुस्तकाचं जीवापाड प्रेम करणारा व्यक्तिमत्व एक पुस्तक का जाडतो, एक ग्रंथ का जाडतो? कारण या ग्रंथाच्या, जो ग्रंथ आपण म्हणत आहोत तो ग्रंथच नव्हता, तर तो मात्र फक्त आणि फक्त ब्राह्मणी कायद्याची व्यवस्था करणारा, ज्यातून माणसामध्ये भेद करणारी व्यवस्था ज्या ठिकाणी निश्चित केली होती, असं ते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते जाळून टाकलं. आमच्या ज्या महिला होत्या, सुरुवातीला 6 महिलाच्या 60 महिला आणि 60 महिलाच्या 600 महिला, ज्या ताईंनी सांगितलेलंच आहे. आमचा जो उद्देशच आहे, घेऊया एक उंच भरारी, या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही सावित्रीच्या लेकी या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही प्रत्येक कामठीमध्ये, बुद्धविहार असो की कोणता एरिया असो, या ठिकाणी आम्ही जो समुपदेशनाचा आणि संगोष्ठीचा कार्यक्रम घेत असतो, त्या माध्यमातून आम्ही महिला जागृतीकरण करत असतो. तर मी जास्त काही बोलणार नाही, कारण का वेळ खूप झालेला आहे. आमच्या महिलांनासुद्धा पथनाट्य करायचं आहे. तर ताईंनी बरंच काय सांगून घेतलेलं आहे, आपल्या विचारवंतांनी. खूप खूप धन्यवाद ताई. तुम्ही जे मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या कामठीवासियांना, तर ते खूप मोलाचं ठरणार आहे. तशी ही कामठी हे क्रांतिभूमी आहे आणि या कामठीतून जय भीमचा नारा बाबू हरदास एलेन यांच्यामुळे जगामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये आपण मोठ्या मान सन्मानाने घेत असतो. तर त्या जय भीमच्या नाऱ्याचे जनक बाबू हरदास यांनासुद्धा मी जय भीम करत आहे. तर बाबासाहेब, आमचा जो विषय आहे की स्त्री स्वातंत्र्याच्या, मानवतेच्या हक्काचा जाहीरनामा, खूप सुंदर असं मॅडमनी तो विषय घेतलेला आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने मी हे म्हणेन की मी घेतो तो घास आणि घेतो तो श्वास आणि खातो तो श्वास, हा केवळ आणि केवळ भारतीय संविधानामुळे आपल्याला मिळालेला आहे. त्या संविधानाला आपण अबाधित ठेवून आपण संविधानिक मार्गाने आपण या ठिकाणी स्त्रीची जी अवस्था होती सांगितलेलं आहे ताईंनी, आपल्याला जास्त सांगण्याची गरज नाही. गतकाळामध्ये जी महिलांवर अमानुष अशी आपल्याला वागणूक मिळत होती, ती एका झटक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे. तर त्या संविधानाचे बाबासाहेब म्हणतात एका ठिकाणी की स्त्री ही समाजाचा एक बहुमूल्य अलंकार आहे. तर याच्यावरून समजते. आणि आपला जो आपण इथं कोट दिलेले आहे की बाबासाहेब म्हणतात की मी ज्या समाजाची उन्नती, ज्या समाजातील स्त्री जेवढी उन्नत झाली असेल त्याच्यावरून मोजतो. तर यावरून लक्षात येते की बाबासाहेबांना महिलांकडून किती काही अपेक्षित होतं. तर त्या अपेक्षित असल्यामुळे आपल्याला, आम्हीसुद्धा आजपर्यंत आम्हालासुद्धा आम्ही एक व्यक्तिमत्व आहो आणि व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला जगता आलं पाहिजे. आमच्या खूप काही अपेक्षा नसतात स्त्रियांच्या, पण आम्हाला एवढेच असते की आम्हीसुद्धा एक मानव आहो. स्त्री पुरुष समानता, कोणताही भेदभाव न करता संविधानामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला जो अधिकार दिलेला आहे, त्या संविधानाच्या माध्यमातून आम्हीसुद्धा या 50% महिला, आम्हीसुद्धा पुरुषाच्या बरोबरीने या ठिकाणी आम्ही कार्य करू इच्छितो. मी महादेवी वर्माची एक कविता सांगत आहे कि मैं हैरान हूँ ये सोचकर कि किसी औरत ने क्यों नहीं उठाई उंगली तुलसीदास पर, जिसने कहा ढोल गवार शूद्र पशु नारी ये सब है ताड़न के अधिकारी. मैं हैरान हूँ किसी औरत ने क्यों नहीं जलाई मनुस्मृति, जिसने पहनाई हमें गुलामी की बेड़ियाँ. मैं हैरान हूँ किसी औरत ने क्यों नहीं धिक्कारा उस राम को, जिसने गर्भवती पत्नी सीता को परीक्षा के बाद भी घर से बाहर कर दिया धक्के मारकर. मैं हैरान हूँ. तर महिलांनी जी जाचक बंधने आपल्यावर आमच्या मनुस्मृतीने लादलेली आहे, ती आम्ही संविधानाच्या माध्यमातून काही प्रमाणात बाबासाहेबाच्या आम्हाला कर्तृत्वामुळे ती आज सन्मानाचं
स्थान मिळालेलं आहे. मी शेवटी आणि आपल्या ज्या मोडक मॅडम आहेत त्या मोडक मॅडमनी खूप सुंदर मनोपुग्गा मनोधम्मा जे सूत्र सांगितलेलं आहे, त्यामध्ये मन हे सर्व काही आपलं काम करण्याचं साधन आहे. मनात इच्छा असेल तर आपण सर्व काही करू शकतो. धन्यवाद ताई, तुम्ही आपल्या प्रबोधनातून खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच त्यांनी सुत्त पिटक धम्मपिटक आणि अधिधम्म पिटक याच्यावर सुद्धा केलेली आहे. आंबोरे मॅडम या ठिकाणी आलेल्या होत्या. त्या एक बिझनेस वुमन आहेत आणि त्या बिझनेस वुमन महिलांना काहीतरी आपण आपल्या पायावर उभा करू शकतो, त्यांची आर्थिक स्थिती बदलवू शकतो. यात असे ते कार्य करणाऱ्या आंबोरे मॅडम त्यांनासुद्धा मी धन्यवाद देते. तसेच आमच्या राईकवार मॅडम यांनी एक शब्द खूप सुंदर बोलले की वैराणी वैर वाढते, तर आपण या जगाला प्रेमाने जिंकू शकतो. बुद्धाचे सुद्धा हेच वचन आहे की आपण प्रेमाने सर्व जगाला जिंकू शकतो. आणि हा जगामध्ये त्यांनी जो संदेश दिला आहे तो प्रेमाने कोणत्याही म्हणजे द्वेषभावना न ठेवता हा जगाला संदेश दिला आहे. जाता जाता एक छोटीशी कविता म्हणत आहे, मी ते लिहिलेली आहे. थके नहीं पैर हिम्मत भी नहीं हारी, जज्बा है जीने का सफ़र है जारी, चलना है बहुत दूर राह अभी बाकी है, मत रुकना ए भीम के बेटियों, बाबा का सपना अभी बाकी है, बाबा का सपना अभी बाकी है. दिल से जय भीम, जय संविधान, जय भारत.